राज्यात अनेक ठिकाणी आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पुढचे 2 दिवस राज्यात मुसळधार पाऊस असेल असा अंदाज आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। तर पुणे घाट परिसर आणि नाशिक घाट परिसरामध्ये रेड अलर्ट देण्यात आलाय। पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि जळगावसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट दिलाय। मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम पाऊस पडण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे। पालघर, ठाणे, रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। पुणे घाट परिसर, नाशिकमध्ये सुद्धा जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे। तर गेल्या 24 तासांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। अमरावती जिल्ह्यातल्या दिघी कोल्हे या गावात चक्क रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। दिघी कोल्हे इथे नदीला पूर आलाय, त्यामुळे पुराचं पाणी हे गावामध्ये शिरलंय। प्रशासनानं गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। मात्र सध्या नद्या या दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत आणि त्यातच मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरती सुद्धा अक्षरशः नदीप्रमाणे पाणी वाहू लागलंय। दिघी कोल्हे इथे नदीला पूर आलेला आहे। अमरावतीत धुवाधार पाऊस कोसळतोय आणि पुढच्या 24 तासातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। धुवाधार पावसाचा फटका हा अमरावतीमध्ये बसलेला आहे। गेल्या काही काळापासून अखंड इथे पाऊस होतोय, ज्यामुळे रस्त्यांवरतीच अशा पद्धतीनं नदीप्रमाणे पाणी वाहतंय। तर अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झालाय। मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। नदीकाठी घरं आहेत, तिथे सुमारे 100 लोकांना अर्थातच सुरक्षित स्थळी रात्रीतनं हलवण्याची वेळ आली। नांदगाव खंडेश्वरमधील धामक, धानोरा गुरव, मंगरुळ, चव्हाळा, खेडपिंपरी तसंच परस मंडळ, दिघी कोल्हे या गावासह अनेक गावात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली। नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये देखील पावसानं कहर केलाय। गावामध्ये पाणी साचलेलं आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सर्व शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर सध्या आपल्या सोबत आहेत। शुभम, सध्याची अमरावतीतली स्थिती पाहता प्रचंड पाऊस आणि येत्या काळातही हा पाऊस कायम राहणार आहे। काय प्रशासनानं काळजी घेतली आहे, खबरदारी घेतली आहे आणि येत्या काळातली किती तयारी झालेली आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। पावसाचं पाणी जे आहे थेट नागरिकांच्या घरामध्ये शिरलेलं आहे। जवळपास रात्रीतून 100 नागरिकांचं स्थलांतरण करण्यात आलेलं आहे। नांदगाव खंडेश्वर मधील धामक, धानोरा, गुरव, मंगरुळ, चव्हाळा, खेडपिंपरी, पळस मंडळ, दिघी कोल्हे या गावातली ही सगळी संपूर्ण घटना आहे। आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर जे दृश्य पाहतोय ती याच स्थलांतरणासंदर्भातील आहेत। एकूणच जर पाहिलं तर नदी नाल्यांमधील पाणी पातळी जी आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। आपण जर पाहिलं तर जिल्हा प्रशासनानं, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः आज नांदगाव खंडेश्वर मध्ये आदेश जारी केलेला आहे। वाढतं पाऊस आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता या गावातील संपूर्ण शाळांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानं या संदर्भातील आदेश जारी करण्यात आलेला आहे। NDRF आणि SDRFचं पथकही गाव परिसरामध्ये दाखल झालेलं आहे। तुर्तास आपल्याला जी माहिती मिळते ती कुठल्याही प्रकारची जीवितहानी मात्र पुढे आलेली नाही। मात्र स्थलांतरित असलेल्या लोकांची मंगल कार्यालयामध्ये सुखरूप आणि सुरक्षित व्यवस्था करण्यात आलेली आहे। सातत्यानं तालुका प्रशासन, महसूल विभागाचे अधिकारी या संपूर्ण घटनांवर लक्ष ठेवत आहेत। एकूणच जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। नदी नाल्या आणि पाणी प्रकल्पांच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। एकूणच जर पाहिलं तर पुढील 24 तास अमरावती जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत। नांदगाव खंडेश्वर तालुक्याबरोबरच वरुड, मुर्शी, दर्यापूर, एकूणच जर पाहिलं तर चिखलदरा, मेळघाट, धारणी या भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, अनावश्यक काम नसेल तर घराबाहेर पडू नये आणि एकूणच ज्या भागात तिथेही नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद शुभम या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तिकडे बुलढाण्यामध्ये सुद्धा गेल्या 24 तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। खामगावामध्ये सगळ्यात जास्त पावसाची नोंद झाली आहे। गेल्या 24 तासात खामगावात 146 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। शेगाव शहरातील फुलेनगर, जुनी वस्ती भागात घराची भिंत कोसळून एका 85 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला। दरम्यान सतत ढगाळ वातावरण आहे आणि ओलावाही कायम राहिला आहे।
तर सोयाबीन, कापूस तसंच संत्रा पिकांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भावही वाढू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता देखील वाढली आहे. अधिक माहिती या संदर्भातली घेऊयात. अमोल सराफ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अमोल, बुलढाण्यातल्या या पावसाची सध्याची नेमकी काय स्थिती आहे आणि येत्या काळात किती पाऊस असणार आहे, कशी खबरदारी घेणं गरजेचं असणार आहे शेतकऱ्यांसाठी सुद्धा? निश्चितच की मागील 24 तासापासून एक प्रकारे जिल्ह्यामध्ये पावसाने कहरच केलेला आहे. त्यातच सगळ्यात जास्त हा जो 146.2 मिलीमीटर पाऊस हा घाटाखाली खामगाव नोंदवण्यात आलेला आहे. त्याला लगतच टाकायचा विचार केला तर जळगाव, दामोद, संग्रामपूर तो सातपुराचा एक प्रकारे पायथ्याचे हे जे तालुकाचे जे संग्रामपूर आणि जळगाव, दामोद धरल्या जातात तिथे तर पावसाने एक प्रकारे मोठा कहरच केलेला आहे. मुख्य म्हणजे या पावसाचा जो कहर झालेला आहे, सतत पाऊस जो विपरीत पाहिला तर निश्चितच सोयाबीन, कापूस, तूर याला देखील कुठेतरी याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्य म्हणजे पुढील 24 तास जे आहे हे संपूर्ण जिल्ह्याकरता हाय अलर्ट देण्यात आलेले आहे. नदीकाठचे जे गाव असू दे, तिथे राहणारे जे नागरिक असू दे आणि मुख्यतः जे छोट्याशा त्या झोपड्यांमध्ये मुख्यतः या नदीच्या काठचा लोक जे राहतात त्यांना देखील तिथे कुठेतरी प्रतिबंध करण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत. तर एकंदरीत पाहता की पुढील 24 तास हे जिल्ह्याकरता हाय अलर्ट म्हटल्या जातील आणि कुठेतरी सततचा हा जो पाऊस बरसत आहे, एकीकडे ज्या तालुक्यांमध्ये या पावसाची प्रतीक्षा होती तिथे शेतकरी सुखावला आहे, मात्र एकीकडे हा 6 इंचापेक्षा जास्त जो पाऊस म्हणजे 24 तासात मुख्यतः घाटाखाली खामगावात झालेला 143.2 मिलीमीटर हा कुठेतरी धोक्याची घंटा. नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर बुलढाण्यामध्ये सुद्धा आपण बघतोय धुवाधार पाऊस कोसळतोय. अमोल आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते. तर हिंगोलीमधली नेमकी काय स्थिती आहे जाणून घेऊया. हिंगोलीमध्ये कयाधू नदीला पूर आलेला आहे. 10 ते 12 गावांचा हिंगोली शहराशी संपर्क तुटलाय. पुलावरनं पाणी गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. तर समगा त्यासोबतच सोडेगाव या गावाजवळ कयाधू नदीच्या पुलावरनं मोठ्या प्रमाणात पाणी वाहतंय. त्यामुळे पूर्णपणे वाहतूक बंद करण्यात आली आहे. या वर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच 2 नदी प्रवाहित झालेल्या आहेत आणि या नद्यांची परिस्थिती ही पूर सदृश झालेली आहे आणि त्याचा फटका काही गावांना बसताना पाहायला मिळतोय. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस झालाय. आजही यवतमाळला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. इथल्या अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटकाही बसलाय. यवतमाळ जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आली आहे. मोझर आणि पिंपळगाव पाण्याखाली गेलेले आहेत. सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे अनेक नाले हे दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झालेले आहे. मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांनाही बसलाय. शेतातील पाईप वाहून गेलेत. सोयाबीन, तूर आणि कापूस ही पिकं पाण्याखाली गेली आहेत. एकीकडे गेल्या काही दिवसापासून पावसाची प्रतीक्षा होती, मात्र आता इतका धुवाधार पाऊस झालाय की अक्षरशः पेरलेलं रोपटे जी आहेत ती सुद्धा वाहून जात आहेत. तर यवतमाळमधल्या अरुणावती नदीलाही पूर आलाय. पुराचं पाणी घरात शिरलंय. यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. आर्णी इथे उदयनगर, शनी मंदिर, मोबी तसंच नपुरा या भागामध्ये पुराचं पाणी हे साचलेलं पाहायला मिळतंय. अरुणावती नदीला पूर आलेला आहे. जो नदीकाठचा संपूर्ण परिसर आहे तो अक्षरशः पाण्याखाली गेलेला आहे. रस्त्यावरतीच पाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि घरांमधनं पुराचं हे पाणी शिरलंय. यवतमाळमधली ही स्थिती आपण पाहतोय. तर जळगावसह विदर्भात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हातनूर धरणामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या पाण्याच्या आवकेमुळे धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडण्यात आले आणि तापी नदीपात्रामध्ये 78,823 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय. पावसाचा जोर कायम राहिला तर धरणातनं होणाऱ्या विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. नागरिकांनी नदीपात्रामध्ये आणि सखल भागात जाणं टाळावं असं आवाहन देखील करण्यात आलंय. तर वर्ध्यामध्ये पुरात वाहून गेलेल्या युवकाचं पहाटे 4 वाजता रेस्क्यू करण्यात आलंय. SDRF आणि DDRFच्या पथकानं युवकाचं भल्या पहाटे यशस्वी रेस्क्यू केलं. रात्री पुरामध्ये वाहून गेलेल्या युवकाच्या हाताला काही अंतरावरती एका झाडाला पकडून त्यावरती बसून राहण्याची वेळ आली होती. रात्रभर तो त्या ठिकाणी अडकून पडलेला होता, मात्र त्यानं जिद्द सोडली नाही. अक्षय माटे असं वाहून गेलेल्या युवकाचं नाव आहे.
हिंगणघाट तालुक्यामध्ये अल्लीपूर ते टाकळी या ठिकाणी जात असताना तो यशोदा नदीच्या पुलाजवळ आला आणि तिथे अचानक नाल्यावरनं पाण्याचा प्रवाह वाढला आणि तो वाहून गेला। आता मात्र रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलंय। रात्रभर एका झाडाच्या फांदीला पकडून हा तरुण तिथेच थांबलेला होता, या पुराच्या पाण्यात होता। अखेर त्याची सुटका झाली आहे।